हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती अशी आहे की तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल. त्यामध्ये महाराष्ट्रात जे विविध आस्थापना आहेत मागासवर्गीय कक्षा संदर्भामध्ये, मागासवर्गीय कक्षाला जे आपल्या रोस्टर तपासणीसाठी बिंदू नमुनेसाठी तपासणीसाठी देत असतात, त्या संदर्भात तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करेन. कारण का आता प्रोसेस सुरू झालेली आहे. एक आनंदाची बाब आपल्यासाठी खूप आणि चांगली गोष्ट अशी आहे मित्रांनो की खूप फायद्याची आहे. ठीक आहे, मी अख्ख्या महाराष्ट्रातले जवळपास 4 मागासवर्गीय कक्षाची माहिती काढली आहे. 2 मागासवर्गीय कक्षाचे रिप्लाय आलेले नाही आहेत, ते येतीलच भविष्यामध्ये. पण तुम्हाला सांगतो खूप फायद्याचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तिथं नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्व रिक्त पदांचा तपशील आणि भविष्यात येणारे जागा कशा आहेत काय आणि सर्व काही तुम्हाला क्लॅरिफिकेशन मी देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. पहा मित्रांनो, काय आहे आता सर्वप्रथम मी तुम्हाला त्या दिवशी मी डिस्क्रिप्शन टेलिग्राममध्ये टाकलेलं पण होतं, इतर पण ग्रुपवर टाकलेलंच होतं की मला जे थोडेसे कसं आहे पूर्ण तर पेज नाही टाकू शकत, पण थोडेफार टाकलेले आहेत. काही एक फुल पेज टाकले, काही छोटे पेज टाकले, मोठे टाकले. पण त्याच्यामध्ये काय मित्रांनो, अमरावती असेल, कोकण भवन असेल, पुणे असेल, नाशिक असेल, हे 4 जे आहेत अमरावती, नाशिक, कोकण भवन, मुंबई आणि त्याच्यानंतर पुणे, 4 मागासवर्गीय कक्षाची माहिती बऱ्यापैकी मिळालेली आहे, अजून मिळेलच. ठीक आहे, परंतु हे करत असताना सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं की जागेच्या संदर्भामध्ये काही जिल्ह्यामध्ये जागा आहेत, काही जिल्ह्याचे अजून काही बाकी आहेत, काही नगर परिषदेमध्ये खूप किंचित जागा कमी आहेत. पण पॅनिक होणे काही कारण नाही, कारण का नगर परिषदेमध्ये शाळाच कमी असतात. त्यामुळं उद्या भविष्यात या चॅनलवरनं तुम्हाला प्रत्येक रिक्त तपशील नगर परिषदचा ओरिजिनल रोस्टरसह हे टाकत असताना तुम्ही पॅनिक होऊ नका, एवढंच मला सांगायचं आहे. आणि भविष्यात उद्यापासून किंवा नेक्स्ट आता प्रत्येक व्हिडिओ मी तुम्हाला रिक्त तपशीलनुसार माहिती अद्ययावत वेळोवेळी देतच राहील, प्रत्येक जिल्ह्याची स्पेशल असं ह्याच्यामध्ये मित्रांनो. परंतु हे पहा, ह्याच्यामध्ये महत्त्वाचं मी तुम्हाला सांगायचं होतं की शिक्षण आयुक्त कार्यालयाकडनं एक चांगली बाब अशी आहे मित्रांनो. शिक्षण आयुक्त कार्यालयाकडनं पूर्ण मागासवर्गीय कक्षाला पत्रपट पोहोचलेलं आहे. शिक्षण विभागाकडनं पण पत्र पोहोचलेलं आहे की लवकरात लवकर तुम्ही बिंदू नमुने तपासून द्या. ह्याचा फायदा असा झाला मित्रांनो की मुंबई कोकणात जे कोकण भवन आहे मुंबईचं, त्या कोकणमध्ये भवनाला भेट दिली असता RTR तर तिकडे रिप्लाय भेटलेच आहे, काही भेटणारच आहे. परंतु मित्रांनो कामाचा एवढा व्याप वाढलेला आहे ना तिथे की तिथं कर्मचारी कमी असल्यामुळं काही गोष्टी वेळ लागत आहे बिंदू नमुने तपासण्यासाठी, आणि सॉफ्टवेअर आल्यामुळे खूप काही असं फरक पडत आहे. आणि कोकणातील सर्व बिंदू नमुने संदर्भामध्ये तपासणीचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे आणि होता येणाऱ्या 8 दिवसात पूर्ण होऊन जाईल. एक आनंदाची बाब आहे. त्याच्यानंतर काही जिल्हा परिषदांनी पाठवलेलं नाही, उदाहरण रायगडनं पाठवलेलं नाही आहे. कुणी असेल तर रायगडला तुम्ही जिल्हा परिषदेतून विनंती करा की ती मागासवर्गीय कोकण भवनला पाठवावं. ठीक आहे, बाकी इतर सर्व पोहोचलेले आहेत आणि काही आलेले आहेत, त्यामुळे तिचं काही काढण्याचं कारण नाही आहे. आणि कोकणातली ही माहिती झाली. अमरावतीची पण माहिती आहे, ती पण माहिती मला वेळोवेळी सांगितलं. नाशिकचं पण आहेच, पण पाहिजे त्या प्रमाणात अजून आलेलं नाही, पण येतीलच, एवढं सांगायचं. आणि एक आनंदाची बाब आहे की शासन याच्यामध्ये स्वतः इंटरेस्ट घेत आहे. शिक्षण आयुक्त साहेब जे आहेत खूप ॲक्टिव्ह आहेत. शिक्षण विभागातले सर्व वरिष्ठ अधिकारी मंत्रालयातून किंवा आयुक्त स्तरावरून खूप ॲक्टिव्ह आहेत या भरतीला घेऊन. खूप म्हणजे मागच्या भरतीपेक्षा खूप लवकर ही प्रोसेस होत आहे, एवढं तुम्हाला सांगायचं आहे. आनंदाची बाब आहे. आणि मी काय जे तुम्ही म्हणता सर प्रत्येक रोज निगेटिव्ह असं काही नाही मित्रांनो, जे आनंदाची बाब असेल ते सांगितलं पाहिजे आपण, आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो. त्यामुळं तुम्ही काळजी करण्याचं कारण आहे. आम्ही वेळोवेळी त्याच्यावर पाठपुरावा करतच आहोत. मागासवर्गीय कक्षा असेल, प्रत्येक जिल्हा परिषदला आम्ही आमच्या लेवलवर टीम, उर्दू टीम असेल, मराठी टीम, सर्व मुलं आम्ही भेट देतच आहोत आणि त्याच्यामध्ये माहिती, रिक्त पदांचा तपशील, विनंती ह्या गोष्टी करतच आहोत. आता राहिला प्रश्न की जागेच्या संदर्भामध्ये. आता जागेच्या संदर्भात मित्रांनो, या चॅनलवरनं तुम्हाला अपडेट प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक नगर परिषदेची, प्रत्येक महानगरपालिकेची ओरिजिनल रोस्टरसह जे ओरिजिनल रिक्त पदं किती असतात त्यानुसार भविष्यात होणारे 31 मेपर्यंतचे रिक्त पदे किती, नवीन रोस्टरमध्ये बिंदू नमुनेमध्ये काय असते, भविष्यात येणारे रिक्त पदे आणि मागील म्हणजे रिक्त पदे विचारात घेऊनच रोस्टर बनवलेलं जाते मित्रांनो. त्यामुळे ऑटोमॅटिक आपल्याला भविष्यामध्ये किती जागा रिक्त होणार आहेत, 31 मेपर्यंत किती रिक्त होणार आहेत, किंवा समोर ऑगस्टपर्यंत जोपर्यंत बिंदू नमुनेचं ड्युरेशन दिलेलं आहे तोपर्यंत किती जागा रिक्त होणार त्याची अद्ययावत माहिती आपल्याला भेटून जाते. मागचे तुम्ही जर तुम्हाला ओरिजिनल रोस्टर कसं तर माहिती करून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक आहे, तर खूप व्हिडिओ पडलेले आहेत, किंवा यूट्यूबवर जुने व्हिडिओ तुम्ही काढू शकता. ओरिजिनल रोस्टरवर तुम्हाला मी माहिती दिलेलीच आहे. ठीक आहे, जे काही नवीन असेल त्यांना. परंतु त्यामुळे मित्रांनो एवढे आनंद आहे की मी जवळपास 1.5 महिन्यापासून याच्यावर काम चालू केलं आहे. कारण का प्रत्येकजण काही ना काहीतरी आपल्या पदं रिक्त पदे सांगत आहेत, पण मी म्हटलं असं सांगण्यात काही अर्थ नसते. जे काही कागदावर असते ते ओरिजिनल राहते, तुम्हाला पण त्याचा विश्वास पडते. कसं आहे, तुम्ही व्हिडिओ पाहता सर्वांचे, पण माघारी त्यांना म्हणतं की असं झालं तसं झालं, परंतु कागदावर असेल तर त्याला पुरावा असतो.
आणि कोणतीही रिक्त पदांची माहिती सांगत असताना पुराव्यानं जर बोललं तर त्याचा प्रभाव पडत असतो आणि लोकांना त्याचा विश्वास पडत असते. कारण का मला स्वतःला लागायचं आहे म्हणून मी हे प्रयत्न करत आहे मित्रांनो. सर्व आपण लागू एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काही दुसरं काही नाही आहे. परंतु मित्रांनो हे सर्व करत असताना पहा जागा किती येतात काय येतात हे सर्वांचा प्रश्न आहे. एवढी खूप जवळपास आता ॲनिव्हर्सरी आपण साजरा करतो 1 वर्ष पेपरची, पण हे सर्व करत असताना मित्रांनो थोडंसं आपण सण म्हणजे एवढे वर्ष थांबलो आहे, एवढे दिवस थांबलो आहे, थोडंसं आपण वाट पाहूया. साधारणतः 31 मेपर्यंत रिटायरमेंट म्हणजे डेट दिलेली आहे. जूनपर्यंत भविष्यात अजून त्यांनी डेट वाढवून देतील का न देतील, संस्मानाचे जर रोस्टर जर पूर्ण पद्धतीने अपडेट नाही झाले तर ते वाढवून देतील अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. कारण का मला नाही वाटत की या गोष्टी पूर्ण 31 मेपर्यंत होतील का नाही होतील, पण आपण जर ठरवलं तर होऊ शकतात. त्या कशा तुम्ही म्हणता पण प्रत्येक जिल्ह्याला जा, महानगरपालिकेला जा, जिल्हा परिषदेला जा, भेटी द्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटा, विनंती करा म्हणतोय, विनंती करा त्यांना रोस्टर बिंदुनामावली तपासून देण्यासाठी मागास कोशाला पाठवायला हवा आणि ह्या सर्व गोष्टी केल्या तर काही होऊ शकतात. हां, अजून एक खुशखबर मित्रांनो की मॅक्सिमम बऱ्यापैकी संस्थासुद्धा बिंदुनामावली तपासणी करून घेण्यासाठी मागास कक्षेला वेळ घेत आहेत, स्वतः भेटीत येत आहेत, तपासणी करून घेण्यासाठी विनंती करत आहेत मित्रांनो. एवढं तुम्हाला सांगायचं. खूप म्हणजे काही गोष्टी आहेत, अजून काही आनंदाची बाबती आहेत, मी तुम्हाला सांगतच जाईल. परंतु काही जिल्हा परिषदेची रिक्त पदे एवढी खूप जास्त आहेत, काही ठिकाणी खूप कमी आहेत, काही ठिकाणी अतिरिक्त आहेत, पण त्या नगर परिषदेवर ठिकाणी फार असतात कमी जास्त, पण त्याचा काही फायदा होईलच. परंतु आनंदाची बाब अशी आहे मित्रांनो, जागा रिक्त आहेत काही ठिकाणी. आता कसं असते माहिती का, मी तुम्हाला पहिलं म्हणायची सर जागा किती कमी जास्त, पण जोपर्यंत ऑथेंटिक डाटा कागदावर नसेल ते तुम्हाला कसं सांगणार की एवढी जागा रिक्त आहे तेवढी जागा रिक्त आहे. कसं आहे माहिती आहे का, ओरली सांगणं गोष्ट वेगळं किंवा तोंडी सांगितणं गोष्ट वेगळं, स्वतः कागदावर उत्तर जे भेटते ती गोष्ट वेगळी असते. त्यामुळे सांगतोय समायोजन झाल्याच्या नंतरची तपासणी आहे बरं का, ही समायोजन ऑलरेडी बऱ्यापैकी झालेलं आहे. त्यामुळं जे जागा आहे ती ऑथेंटिक आहे, त्याच्यामध्ये कमी जास्त होत नाहीत. कमी जास्त होतील भविष्यात तर कशा जिल्हा बदलीमध्ये होतील. जिल्हा बदलीमध्ये जर ह्या जिल्ह्यात कमी त्या जिल्ह्यात वाढतील, त्या जिल्ह्यात वाढली तर ह्या जिल्ह्यात कमी होतील, असा तो फरक होणार आहे. पण जागा काय कमी होणार नाही. एवढं तुम्हाला आनंदाची बाब द्यायची आहे. अजून एक मित्रांनो की जो केस आलेला आहे म्हणजे आता समजा मंत्रिमंडळाचा निर्णय घेतलेला आहे, त्या संदर्भात मी तुम्हाला मागचा व्हिडिओ सांगितलं त्याच्यात पाहूनच घ्या. तरी पण अजून एक क्लॉज सांगतो, TETचा त्याला काही धोका होऊ शकत नाही असं मला वाटते माझ्या मनानुसार. जर तुम्ही विचार केला तर ते कसं, तर कोणत्याही सुप्रीम कोर्टचा जजमेंट आलेल्याच्या नंतर त्याला राज्य शासनाला त्याच्यात बदल करण्याचा अधिकार नाही आहे, तुम्हाला क्लिअर करतो. हां, ते बदल कसं होऊ शकेल, लोकसभेमध्ये समजा मंजुरी दिलेली असेल, लोकसभेमध्ये बहुमत घेऊन तर ते निर्णय बदलू शकतो. उदाहरणामध्ये रिसेंटमध्ये निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये निवडणूक आयुक्तांची निवड करत असताना त्याच्यामध्ये तीन लोकांची हे होता काय म्हणतो, तीन लोक मिळून निवडणूक करायची. एक पंतप्रधान, एक CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्याच्यानंतर असेल विरोधी पक्षनेता. त्याच्यामध्ये बदल करून नरेंद्र मोदी सरकारने त्याच्यामध्ये त्यांनी एक बदल केला की निवडणूक आयुक्तांची निवड करत असताना पंतप्रधान निवड करतील, विरोधी पक्षनेते असतील आणि पंतप्रधानांनी निवड केलेला एखादा मंत्री असेल, असे एक मंत्री, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेता असे तिघे मिळून निवड करतील. असं केल्यामुळे ऑब्व्हियसली सरकारचं बहुमत होईल. त्या संदर्भात आता सुद्धा सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे, ती गोष्ट वेगळी. तसंच बदल करू शकतो, पण इकडं बदल करता येत नाही. म्हणजे केंद्राचा निर्णय म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलू शकत नाही, पण पुनर्विचार याचिका दाखल करू शकतो, ती गोष्ट वेगळी. माझ्या मताने तुम्हाला सांगायचं की जसं उदाहरणामध्ये सांगायचं असेल तर सुप्रीम कोर्टचा अभ्यास करतो ना आपण, त्याच्यामध्ये कलम 129 मध्ये सरळ दिलेला आहे अभिलेख न्यायालय. म्हणजे अभिलेख न्यायालय म्हणजे काय असते मित्रांनो, की याच्यामध्ये सरळ एखादा जो रेकॉर्ड असतो का, तो रेकॉर्ड अख्ख्या भारतभर लागू होतो आणि तो रेकॉर्ड तिथं ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये बदल करता येईल. तर तो एकदा सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय पुनर्विचारणं बदल करता येईल, परंतु जर तो बदल झालेला नसेल तर तो अख्ख्या भारताला लागू होतो. तेवढं एक सांगायचं. उदाहरणार्थ TET संदर्भात त्यांनी निर्णय दिला, तर भारताने TET लागू झालेला आहे की नाही, त्याच्यामध्ये केंद्र शासन बदल करू शकतो का, काहीतरी म्हणजे फ्लेक्झिबिलिटी देऊ शकेल, पण बदल नाही करू शकत किंवा रद्द नाही करू शकत, हे लक्षात असतं. त्या पुनर्विचार दाखल करू शकतो, पुनर्विचार याचिका दाखल करू शकतो, विनंती करू. तो बदल करेल न करेल ते सुप्रीम कोर्टावर डिपेंड आहे. ठीक आहे, आता पुनर्विचार याचिका TET संदर्भात दाखल झालेली आहे, त्याचा निर्णय राखीव आहे, काय निर्णय ते पाहावं लागेल, पाहूच. पण त्यामुळे कोणी पॅनिक होऊ नका. त्याचा परिणाम आपला TET 55-60 नियम होणार नाही, कारण 55-60चा नियम माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. त्यामुळे SEBC पासून SC, ST, OBCची इतर प्रवर्ग असतील, EWS असेल, SEBC असेल आणि या सर्वांना त्याचा फायदा होईल. काळजी करण्याचं काही कारण नाही आणि यांना काही धोका होणार नाही, एवढं सांगायचं होतं. आणि एवढं कारण परत क्लिअरिफिकेशन देणं गरजेचं होतं, ते दिलं. आणि मित्रांनो अजून एक सांगतो तुम्हाला, पूर्ण महाराष्ट्रातल्या मागासवर्गावर माझं लक्ष आहे, तिथून तुम्हाला वरील जाहिराती संदर्भात माहिती देतच राहील. काळजी करण्याचं काही कारण नाही, पॅनिक होऊ नका. आपण सर्व मिळून जास्तीत जास्त जागासाठी आणू आणि जास्तीत जास्त जागा कशी येतील त्यासाठी प्रयत्न करून
100% लढू आणि 100% जिंकू मित्रांनो. फक्त संविधानिक मार्गाने एकदम चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करा. जास्तीत जास्त जागा केल्याशिवाय तर प्रत्येक जिल्ह्याला जा, भेटी द्या, रिटायरमेंटचा डाटा पण ॲड करा. काही बिंदू नामावली हे जानेवारी फेब्रुवारीपर्यंतचे आहेत, त्यामुळं 2-3 महिन्याचे 31 मेपर्यंत रिटायरमेंटच्यामध्ये आलेला नाही आहे, त्यामुळे ते आपल्यासाठी गरजेचं आहे. रिटायरमेंटचा डाटा पण येणं ह्याच्यामध्ये गरजेचं आहे, तर जागा अतिशय अजून वाढू शकतात एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. प्रमोशन पण खूप होत आहे, त्याचा पण आपल्याला फायदा होईलच. आणि ही जास्तीत जास्त मित्रांमध्ये माहिती शेअर करा. आनंदाची बाब आहे, इथून तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची रोस्टर ओरिजिनल जागा किती रिक्त आहेत, कॅटेगरीनुसार किती, प्रवर्गानुसार किती, माध्यमानुसार किती, सर्व विषयाची माहिती मी तुम्हाला चॅनलवर देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही तुमच्या काही समस्या असेल तर कमेंट करा. कमेंट करण्यामध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला कमेंट करता येईल, जेणेकरून काही फेक जे स्प्रेडवाले लोक आहेत त्यांना ह्याचा धोका होणे म्हणून. ठीक आहे, धोका होऊ नये आपल्या काही बिनकामाची हे गोष्टी त्यांचं आपल्याला उत्तर द्यायला आपण काय बांधील नाही. यासाठी तुम्हाला विनंती करतोय, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. काळजी करू नका, जास्तीत जास्त जागा येण्यासाठी आपण प्रयत्न करून मिळावं. धन्यवाद.